सोलापूर शहरातील सेंट्रल टॉवेल कारखान्यात रविवारी पहाटे भीषण आग लागून उस्मान मंसुरी आणि त्यांच्या कुटुंबातील 4 जण आणि बागवान कुटुंबातील 4 असे एकूण 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता या घटनेतील धक्कादायक अपडेट समोर येत आहेत। मंसुरी कुटुंबातील सर्वजण 3 बाय 7 फुटाच्या बाथरूम मध्ये लपले होते। आग व धुरामुळे त्यांनी निवडलेली ही जागा त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे। उस्मान मंसुरी यांचे नातू अनस मंसुरी हे जेव्हा कारखान्यात आग लागली ही माहिती देण्यासाठी कारखान्याच्या खाली आले, त्यांनी फायर ब्रिगेडला तसंच जवळच्या लोकांना फोन करून याची माहिती दिली। या दरम्यान त्यांना आपली पत्नी, 1 वर्षीय मुलगा आणि आजोबा हे अजूनही घरामध्येच असल्याचं लक्षात आलं। तेव्हा त्यांनी आगीची तमा न बाळगता त्यांना वाचवण्यासाठी ते घरात गेले। त्याच वेळेला आगीने पेट घेतला। या कारणानं त्यांना बाहेर येता आलं नाही, ते देखील तिथे अडकले। या दुर्घटनेत मंसुरी कुटुंबातील 1 वर्षाच्या बालकासह 5 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला। कारखाना व निवासस्थान एकाच इमारतीत असल्याने आग लागल्यानंतर लगेच घर सोडता आले नाही। धूर घरभर पसरला होता, तर फरशाही तापल्या होत्या, त्यामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं। आग लागल्यावर बाथरूम मध्ये पाणी असल्यामुळे ती जागा सुरक्षित वाटली, त्यामुळे ते सर्वजण बाथरूम मध्ये लपले। पण बाथरूम लहान असल्याने जास्त धूर कोंडला गेला। बंद जागेमुळे श्वास घेणं अवघड झालं आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।